रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती मी देविका सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जाणतं हृदय हे या नवीन मालिकेमध्ये. श्रोतेहो, आपण सगळेजण जाणतो आहोत या मालिकेतनं आपण हृदयाशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या आजारांवर, त्याच्या लक्षणांवर, त्याचबरोबर उपचारांबद्दल माहिती घेतो आहोत. आणि त्यासाठी आपल्या इथे उपस्थित आहेत श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरचे सर्वेसर्वा आणि प्रथितयश डॉक्टर श्रीयुत अनिरुद्ध धर्माधिकारी सर. नमस्कार देविका. नमस्कार नाशिककर. सर, आपण या मालिकेतनं अनेक वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन केलेलं आहे. जसं आपण बघितलं की सुरुवातीला हृदयाची रचना आपण बघितली, तिचं काम कसं चालतं हे आपण बघितलं. त्याच्यानंतर हृदयाच्या स्नायूंचे विकार, जन्मजात विकार, त्याचबरोबर झडपांचे विकार, हा 3 प्रकारच्या गोष्टींना आपण याच्यामधनं कव्हर आतापर्यंत केलेला आहे. आज आपण बोलणार आहोत ते पुढच्या भागाबद्दल, ते म्हणजे धमनी काठिण्य किंवा अथेरोस्क्लेरोसिस. तर याच्याबद्दल आपण काय सांगाल, किंवा धमनी काठिण्य म्हणजे नेमकं काय? धमनी किंवा आर्टरी म्हणजे हृदयाकडून शरीराकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा घेऊन जाणारी रक्तवाहिनी. या शुद्ध रक्तामध्ये प्राणवायू, पोषक द्रव्य जसं प्रथिन, कर्बक, मेद, विटॅमिन्स, मिनरल्स, खनिज, जीवनसत्व, इलेक्ट्रोलाइट्स इत्यादी गोष्टी पेशींपर्यंत पोहोचवल्या जातात. या धमनीचा व्यास जर नॉर्मल असेल तर पुरेशा प्रमाणात पोषक द्रव्य त्या पेशींना पोहोचतात आणि त्या पेशी आपल्या क्षमतेनुसार काम करू शकतात. शरीरातल्या सगळ्या पेशी, अगदी मेंदूपासून, कवटीपासून तर तळपायापर्यंत सगळ्या पेशींना पोषक द्रव्यांची आणि प्राणवायूची आवश्यकता असते. तर धमनीद्वारा हे पोषक द्रव्य त्या पेशींना पोचवले जातात. या उलट नीला म्हणजे अशुद्ध रक्त त्या पेशींकडून हृदयाकडे घेऊन जाणं शुद्धीकरणासाठी. यासाठी ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना आपण नीला म्हणतो. पेशींचं चयापचय किंवा मेटाबॉलिझम झाल्यानंतर रक्तामधल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. त्यातले प्रथिन, त्यातली कर्बक शोषली जातात, मिनरल्स, विटॅमिन्स शोषली जातात आणि मग उरलेलं रक्त हे हृदयाकडे शुद्धीकरणासाठी जातं, हृदयाच्या उजव्या बाजूला. तिथून ते फुफ्सात जाऊन शुद्धीकरण होऊन मग परत डाव्या बाजूला येऊन परत धमन्यांमध्ये येतं. तर या धमन्यांमध्ये जर काही ब्लॉकेजेस म्हणजे धमनी अरुंद झाली तर त्याला आपण धमनी काठिण्य असं म्हणतो. आता काठिण्य यासाठी वापरला जातो शब्द कारण कठीण म्हणजे कडक. तर ती कडक का होते तर त्या रक्तवाहिनीच्या भिंतीमध्ये किंवा रक्तवाहिनीच्या स्नायूंमध्ये कॅल्शियम जमा होत जातं आणि त्यामुळे ती कडक होत जाते. या कॅल्शियम व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी असतात ज्याच्यामुळे धमनी कडक होते आणि हळूहळू तिचा व्यास कमी होत जातो आणि ती अरुंद होत जाते. या इतर गोष्टी काय असतात कॅल्शियम व्यतिरिक्त तर कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, रक्तातल्या पांढऱ्या पेशी, रक्तातल्या लघु पेशी किंवा धमनीच्या भिंतीमधल्या मांसपेशी सुद्धा अनियंत्रित वाढ झाल्यामुळे त्या रक्तवाहिनीचा मार्ग अरुंद करतात. तर या प्रक्रियेला धमनी काठिण्य असं म्हणतो. हा मार्ग अरुंद झाल्यामुळे पुढे जाणाऱ्या रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि पेशींना आवश्यक त्या प्रमाणात पोषक द्रव्य मिळत नाहीत आणि मग त्या हळूहळू अकार्यक्षम व्हायला लागतात. जर किडनीच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या तर किडनीचं काम चांगलं होऊ शकणार नाही. जे फिल्ट्रेशनचं काम असतं किडनीचं, की युरिया, क्रिएटिन हे शरीराबाहेर फेकणं, अतिरिक्त पाणी शरीराबाहेर फेकणं, हे काम किडनी व्यवस्थित करू शकत नाही. जर हृदयाच्या धमन्यांमध्ये अरुंदता निर्माण झाली तर हृदयाच्या पेशी पूर्णपणे क्षमतेने काम करू शकत नाही. हृदयाचं पंपिंग कमी होतं. हृदयाची जे मुख्य कार्य असतं की सर्व शरीराला रक्त पुरवठा करणं ते पुरेशा प्रमाणात होऊ शकत नाही आणि हृदय कमकुवत होत जातं. तर म्हणजे धमनी काठिण्य हा एक फक्त हृदयाशी संबंधित आजार नाही, तर धमनी काठिण्य म्हणजे कुठलीही धमनी असू दे, तिला कुठल्याही कारणामुळे जे काठिण्य येतं किंवा तिचा एक मार्ग जो असतो तो अरुंद होत जातो, ते म्हणजे धमनी काठिण्य. बरोबर. अगदी हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा धमनी काठिण्य होतं. आपण गँग्रीन हा शब्द ऐकला असेल. बऱ्याचदा डायबिटीसच्या पेशंटमध्ये
पायाची रक्तवाहिनी अरुंद झाली, हळूहळू ब्लॉक झाली आणि पायाच्या पुढच्या पेशींना, गुडघ्यापासून खाली किंवा घोट्यापासून खाली रक्तपुरवठा व्यवस्थित झाला नाही तर भरून न येणाऱ्या जखमा होतात आणि हळूहळू तिथे गँग्रीन तयार होतं आणि दुर्दैवाने काही वेळेस तिथे अँप्युटेशन सुद्धा करावं लागतं, कारण त्या पेशींना रक्तपुरवठाच मिळत नाही तर त्या पेशी जगणार कशा. त्यामुळे अगदी मेंदूपासून पायापर्यंत सगळ्या पेशींना धमन्यांची आवश्यकता असते, पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठ्याची आवश्यकता असते आणि धमनी काठिण्यामुळे ती पुरे होऊ शकत नाही. नक्कीच. म्हणजे जे ब्लॉकेजेस आपण म्हणतो ते ह्या धमनी काठिण्यामुळेच कुठेतरी निर्माण व्हायला सुरुवात झालेली असते. बरोबर. सर, अतिशय सोप्या भाषेत आपण सांगितलं की धमनी काठिण्य म्हणजे नेमकं काय असतं. शिवाय ते हृदयाशी संबंधित नाही तर ते संपूर्ण शरीरात कुठल्याही धमनीशी संबंधित असू शकतं. आता याच्या पुढचा मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा वाटतो की ह्याची लक्षणं नेमकी काय दिसायला लागतात जेव्हा हृदयाशी संबंधित हे असं सुरू होतं. आता प्रत्येक अवयवाचं लक्षण वेगळं असेल. आपण सध्या हृदयाबद्दल जास्त चर्चा करत आहोत, त्यामुळे आपण हृदयाशी संबंधित आजार काय होऊ शकतात ते बघूया. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या 3 प्रमुख धमन्या असतात. डाव्या बाजूला 2 असतात, ज्याला लेफ्ट एंट्री डिसेंडिंग आणि लेफ्ट सर्कमफ्लेक्स आर्टरी असं म्हणतात, आणि उजव्या बाजूला एक असते ज्याला राईट कॉर्नरी आर्टरी म्हणतात. या धमन्यांमध्ये हळूहळू कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम, लघुपेशी, पांढऱ्या पेशी जमा व्हायला लागल्या की त्याचा मार्ग अरुंद व्हायला लागतो. जोपर्यंत रक्तवाहिनीच्या व्यासाच्या 50% ब्लॉकेज असतो तोपर्यंत सहसा कुठलीही लक्षणं जाणवत नाही. जर अडथळा त्याहून जास्त वाढला तर हळूहळू लक्षणं जाणवायला लागतात. कशी ती की एखाद्या व्यक्ती दररोज 5 किलोमीटर फिरून येतो आणि त्याला कुठलाही त्रास होत नाही. त्याला जर 4 किलोमीटर नंतर दोन्ही हात भरून येणं, छाती भरून येणं, छातीत दुखणं, श्वास कोंडल्यासारखं वाटणं, खूप थकवा येणं, दरदरून घाम येणं, मळमळ होणं, चक्कर आल्यासारखं वाटणं, अशा प्रकारची लक्षणं जाणवायला लागतात. जर अडथळा 70% व्यासाच्या 70% जास्त व्हायला लागला तर आपली जी नियमित कामं असतात ती करताना सुद्धा ही लक्षणं जाणवतात. उदाहरणार्थ जेवण करणं, आंघोळ करणं, स्वयंपाक करणं इत्यादी जी नियमित कामं असतात त्या कामांमध्ये सुद्धा ही लक्षणं जाणवू शकतात. जेव्हा अडथळा व्यासाच्या 90% जास्त होतो तेव्हा मग बसल्या बसल्या सुद्धा छातीत दुखायला सुरुवात होते किंवा छातीवर दडपण आल्यासारखं वाटतं, छातीवर एखादा दगड ठेवलाय, कोणी छाती आवळतंय असं वाटतं, डाव्या हातात दुखायला लागतं, अगदी डाव्या हाताच्या बोटांपर्यंत ते दुखणं जातं, डावा खांदा, पाठीमागची डावी बाजू ही पण दुखायला लागते आणि सुरुवात छातीच्या मध्यभागापासून किंवा थोडंसं डाव्या बाजूपासून सुरुवात होते आणि हे दुखणं सरासरी 10 ते 15 मिनिटं चालतं. आपण एखादं काम करत असताना हे दुखणं झालं किंवा चालत असताना हे दुखणं झालं आणि आपण ते काम थांबवलं किंवा चालणं थांबवलं तर 2 मिनिटात हा त्रास कमी होऊन जातो. कारण याचं कारण असं की जेव्हा आपण कुठलाही श्रम करत असतो त्यावेळेस आपल्या शरीराला, स्नायूंना अतिरिक्त रक्तपुरवठ्याची आवश्यकता असते आणि तो अतिरिक्त रक्तपुरवठा देण्याची जबाबदारी हृदयाची असते. म्हणजेच हृदयावर ताण पडतो, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते, ब्लड प्रेशर थोडंसं वाढतं जेणेकरून अधिक रक्तपुरवठा व्हावा म्हणून. पण हे करताना हृदयाच्या स्नायूंवर ताण पडतो आणि हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंनाच रक्तपुरवठा पुरेसे होत नाही आणि त्यामुळे मग ही लक्षणं जाणवायला लागतात. जसं मी आता सांगितलं, छातीत दुखणं, श्वास कोंडणं, घाम येणं इत्यादी. जेव्हा हा अडथळा 100% होतो म्हणजे रक्तवाहिनी पूर्णपणे बंद होते तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. तर हा झटका 2 प्रकारे येऊ शकतो. हा जो अडथळा मी आता सांगितला की लघुपेशी, मांसपेशी, पांढऱ्या पेशी, कोलेस्ट्रॉल इत्यादी गोष्टींमुळे होतो, तो हळूहळू वाढत जाऊन ती धमनी किंवा रक्तवाहिनी पूर्णपणे बंद होऊ शकते किंवा एक 50-60% ब्लॉकेज आहे आणि त्या ठिकाणी अचानकपणे रक्ताची गुठळी तयार होते आणि मग तो ब्लॉक 100% होऊन जातो. म्हणजे अचानक हृदयविकाराचा झटका येतो.
तर ह्या 2 प्रकारे तो होऊ शकतो. आपण बऱ्याच वेळा ऐकतो की अरे याला कुठली लक्षणं नव्हती, कधीच काही त्रास नव्हता आणि अचानक हृदयविकाराचा झटका आला. तरुणांमध्ये विशेषतः असं होतं. तर त्याचं कारण असं असतं की रक्तवाहिनीचा व्यास 50-60% त्याच्यात अडथळा असतो, पण मग त्या ठिकाणी रक्ताची गुठळी काही सेकंदात मिनिटात तयार होते आणि चालता बोलता माणूस हार्ट अटॅक येऊन कोसळू शकतो. या उलट असे अनेक लोक असतात की ज्यांना आधीपासून त्रास असतो, कारण त्यांना ऑलरेडी 80-90% ब्लॉकेज झालेला असतो, त्यांना लक्षणं जाणवत असतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, त्यावर योग्य ते उपचार योग्य त्या वेळेत न केल्यामुळे ती रक्तवाहिनी पूर्णपणे बंद होते आणि हार्ट अटॅक येतो. तर ही दोन प्रकारे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. अतिशय सविस्तररित्या श्रोते हो डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि खरोखरच अतिशय छान त्याच्यामध्ये त्यांनी अगदी विस्तृतपणे हे सगळं उलगडून सांगितलं. डॉक्टर, आपण बोलता बोलता बोललात की किंवा बऱ्याचदा असंही होतं की जेव्हा आपण दवाखान्यात जातो हार्टच्या बाबतीत कन्सल्ट करायला डॉक्टरांकडे, डॉक्टर पहिल्यांदा आपल्याला विचारतात की तुमच्या डाव्या बाजूला दुखतंय का, डाव्या हाताला, तर ह्या डाव्या बाजूचं नेमकं समीकरण काय आहे? आपण सगळ्यात पहिल्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की हृदयाची रचना, हृदयाची स्थिती, तर ही हृदयाची स्थिती 2 फुफ्फुसांच्या मध्ये मध्यभागी, छातीच्या मध्यभागी म्हणजे उरोअस्थी ज्याला स्टर्नम म्हणतो आपण, त्याच्या खाली आणि थोडी डाव्या बाजूला अशी असते. आणि त्यामुळे हृदयाचं काही दुखणं असेल तर ते सहसा छातीच्या मध्यभागी आणि डाव्या बाजूला सुरुवात होते. क्वचित प्रसंगी उजव्या बाजूला सुद्धा दुखू शकतं जर उजव्या रक्तवाहिनीचा प्रॉब्लेम असेल, त्याच्यात अडथळा असेल आणि हृदयाची स्थिती थोडीशी मध्यभागी आणि थोडीशी उजव्या बाजूला सरकलेली असेल, ते जन्मतः होऊ शकतं. हे थोडेसे व्हेरिएशन्स असू शकतात. तर 10 ते 15% लोकांना डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला सुद्धा दुखू शकतं. बरं. अतिशय छान आपण माहिती सांगितली. आता मी आपल्याला असा प्रश्न विचारते की धमनी काठिण्य म्हणजे काय हे आपण सविस्तर तर सांगितलं आहेच आहे, पण या धमनी काठिण्याचे काही प्रकारही असतात का? त्याच्यात मी वाचलं आहे की काय परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय असं आपण जे ते प्रकार कारण आहेत. अच्छा, ठीक आहे. मग आपण कारण म्हणून घेऊया. डॉक्टर, आपण लक्षणं तर सांगितलीत, पण मग याच्यामध्ये कुठल्या कारणांमुळे ही लक्षणं निर्माण होऊ शकतात? ही कारणं वेगवेगळी आहेत की एखादंच कुठलं कारण असू शकतं? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा आणि श्रोत्यांनी नीट लक्ष देऊन ऐकावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण आपल्याला जर कारणं समजली तर आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. त्यामुळे कारणं नीट समजून घेणं खूप आवश्यक आहे. या कारणांची आपण 2 गटात विभागणी करू शकतो. पहिला गट म्हणजे अपरिवर्तनीय, म्हणजे जे आपण बदलू शकत नाही असे घटक किंवा घातक घटक, रिस्क फॅक्टर्स. आणि दुसरा गट आहे परिवर्तनीय, म्हणजे जे आपण बदलू शकतो प्रयत्न करून, औषधांनी, जीवनशैली बदलून, कुठल्याही मार्गाने, ते परिवर्तनीय घटक. तर अपरिवर्तनीय घटक 3 असतात. त्यातला सगळ्यात प्रमुख म्हणजे अनुवंशिकता. जर आपल्या आई वडील किंवा मामा मावशी आईच्या बाजूने किंवा वडिलांच्या बाजूने काका आत्या आजी आजोबा यांच्यामध्ये कमी वयात हृदयविकार होण्याची हिस्ट्री असेल तर आपल्यामध्ये हृदयविकार होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते. आता याच्यात कमी वयात हा शब्द महत्वाचा आहे. आपण माणसं आहोत, आपल्याला कुठल्या ना कुठल्या कारणाने कधी ना कधी जायचं असतं. जर 70-80व्या वर्षी हार्ट अटॅक आला तर त्याला आपण रिस्क फॅक्टर किंवा घातक घटक म्हणू शकत नाही. कमी वय याचा अर्थ काय, तर पुरुषांमध्ये 45 वर्षाच्या आत आणि स्त्रियांमध्ये 55 वर्षाच्या आत हृदयविकाराचं निदान झालं तर त्याला आपण रिस्क फॅक्टर म्हणतो. आता पुरुष आणि स्त्री यांच्या वयांमध्ये हा फरक का आहे की स्त्रियांमध्ये 55 का आणि पुरुषांमध्ये 45 का? याचं कारण असं की स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती होईपर्यंत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे हार्मोन्स असतात. आणि त्या हार्मोन्समुळे बऱ्याच अंशी हृदयविकारापासून संरक्षण मिळतं, प्रोटेक्शन मिळतं. आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा हृदयविकार थोडासा उशिराने होतो. त्याचं दुसरं कारण असं असतं की स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती होईपर्यंत
पिरियड्स मध्ये ब्लड लॉस होत असतो हम्म. आणि त्यामुळे रक्तात आयर्नचं प्रमाण कमी असतं. आपल्याला नेहमी ऐकून माहिती असतं की स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांपेक्षा सहसा कमी असतं. बरोबर. तर ते पिरियड्स मध्ये जो ब्लड लॉस होतो त्याच्यामुळे ते कमी असतं. अच्छा. आणि त्यामुळे सुद्धा रक्तात जे आयर्न असतं त्याचं प्रमाण कमी राहिल्यामुळे स्त्रियांमध्ये हृदयविकार होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा कमी असते. मात्र साधारण वयाच्या 65व्या वर्षी स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही हृदयविकार होण्याची शक्यता समसमान होऊन जाते. हा झाला पहिला घटक की अनुवंशिकता. आणि त्यामध्ये आपण हे पण बघितलं की स्त्री आणि पुरुषांमध्ये हृदयविकाराच्या प्रमाणामध्ये फरक का असतो. दुसरा घटक म्हणजे आपलं वय. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं शरीराची झीज होत राहते. प्रत्येक अवयवाची झीज होते. गुडघ्यांची झीज होते त्यामुळे आर्थरायटिस होतो. मेंदूची झीज होते त्यामुळे स्मरणशक्ती कमी होते, तल्लखता कमी होते, अल्झायमर्स डिसीज सारखे मेंदूचे आजार होतात. बरोबर. किडनीचे विकार होतात. तसंच हृदयाची सुद्धा सर्व प्रकारे झीज होते. हृदयाच्या धडपांची सुद्धा झीज होते, हृदयाच्या धमन्यांची झीज होते, एकूणच शरीरातल्या सगळ्या धमन्यांची झीज होते. त्यामुळे जसं जसं आपलं वय वाढत जातं त्यामुळे वयाला अनुसरून जे जे काही बदल आपल्या शरीरात होतात त्याच्यामुळे हृदयविकाराची शक्यता वाढते. आपले आई वडील आपण बदलू शकत नाही, म्हणजे अनुवंशिकता बदलू शकत नाही, आपलं वय आपण कमी करू शकत नाही. म्हणूनच या गोष्टींना आपण अपरावर्तनीय म्हटलेलं आहे की जे आपण बदलू शकत नाही किंवा इरिव्हर्सिबल रिस्क फॅक्टर्स. आणि तिसरा मी पहिल्या ह्याच्यातच थोड्या प्रमाणात सांगितलंय ते आपलं लिंग. की आपण जर पुरुष असाल तर आपल्याला हृदयविकार स्त्रियांपेक्षा थोडा लवकर होण्याची शक्यता असते. त्याची कारणं मी आत्ताच सांगितली. आणि वयाचे हे पण सांगितले की पुरुषांमध्ये 45, स्त्रियांमध्ये 55 आणि साधारण 65व्या वर्षी दोघांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण समसमान होतं. तर हे झाले इरिव्हर्सिबल रिस्क फॅक्टर्स किंवा अपरावर्तनीय घातक घटक. दुसरा गट आहे रिव्हर्सिबल रिस्क फॅक्टर्स, जे आपण प्रयत्न करून औषधांनी किंवा आपली जीवनशैली बदलून ज्याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो असे रिस्क फॅक्टर्स. त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मधुमेह किंवा डायबिटीस. डायबिटीस मध्ये हृदयविकार, विशेषतः हृदयाच्या धमन्यांचा आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते. आपण जर बघितलं तर ज्या व्यक्तींना हृदयविकार आहे त्यांच्यापैकी जवळजवळ 35 ते 40% लोकांना डायबिटीस असतो. आणि ज्या लोकांना डायबिटीस असतो त्यांच्यातल्या जवळजवळ 40 ते 50% लोकांना वेळेआधी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता किंवा सरासरी आधी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की या दोघांमधलं संबंध काय आहे, डायबिटीस आणि हृदयविकार. दुसरा घटक आहे हाय ब्लड प्रेशर किंवा हायपर टेन्शन, ज्याला आपण बीपी म्हणतो किंवा उच्च रक्तदाब म्हणतो. तर उच्च रक्तदाबामुळे सगळ्याच शरीरातल्या विशेषतः हृदयाच्या धमन्यांची जास्त झीज होते. ब्लड प्रेशर वाढलं की धमनीतला दाब वाढतो, त्यामुळे धमनीच्या आस्तराला इजा होते. ती इजा भरून काढण्यासाठी आस्तरातल्या ज्या पेशी असतात त्या प्रजनन करतात आणि त्यांचं प्रजनन जर थोडंसं प्रमाणापेक्षा जास्त झालं तर त्या ठिकाणी रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होतो. आणि मग त्या अडथळ्यावर कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम इत्यादी गोष्टी जमा व्हायला लागतात आणि तो अडथळा वाढत जातो. हा दुसरा रिस्क फॅक्टर झाला. तिसरा महत्वाचा रिस्क फॅक्टर म्हणजे रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड या घटकांचं प्रमाण. आपण सगळ्यांनी कोलेस्ट्रॉल तर ऐकलेलंच असतं, तर ट्रायग्लिसराईड हा कोलेस्ट्रॉलचा भाऊ बहीण म्हणू शकतो आपण. हे दोन्ही पदार्थ असे असतात की ज्याच्यात कर्बक आणि मेद याचं संयुग असतो कमी अधिक प्रमाणामध्ये, जे त्याच्यात कार्बोहायड्रेट आणि फॅट्स या दोन्ही गोष्टी एकत्र असतात. आणि रक्तातली पातळी आपण ऐकून असाल की कोलेस्ट्रॉलची 200 पेक्षा कमी असायला हवी आणि ट्रायग्लिसराईड्सची 170 पेक्षा कमी असायला हवी. त्याच्यापेक्षा ही पातळी जास्त झाली तर ते रक्तवाहिनीच्या अस्तरावर जमा व्हायला लागतं. जसं आपली पाण्याची पाईपलाईन असते, त्याच्यात समजा जर गढूळपणा आला, मातीचं प्रमाण वाढलं
तर हळूहळू ती माती त्या पाईपलाईन मध्ये सेटल होत जाते आणि मग त्या पाईपलाईनचा व्यास कमी कमी होत जातो आणि पाईपलाईन नंतर चोकअप होऊन जाते. बरोबर. अगदी तसंच आपल्या हृदयाच्या किंवा शरीराच्या इतर धमन्यांच्या बाबतीत होतं. कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड काही प्रमाणात शरीराच्या कार्यासाठी आवश्यक असतात, हो. पण ते जर प्रमाणाबाहेर वाढलं तर मग तो रक्तातला गाळ म्हणू शकतो आपण त्याला, आणि तो रक्तवाहिनीच्या अस्तरावर जमा व्हायला लागतो आणि त्यामुळे रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होतो. हे 3 प्रमुख गोष्टी आहेत: मधुमेह, ब्लड प्रेशर आणि रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडचं प्रमाण. त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे तंबाखूचं सेवन कुठल्याही प्रकारे, विशेषतः धूम्रपान, याच्यामुळे रक्तवाहिन्यांना इजा पोहोचते. धूम्रपान करणाऱ्यांना त्यांच्या सिगरेट मधला जो धूर असतो तो रक्तवाहिनीच्या अस्तराला इजा पोहोचवतो. जसं ब्लड प्रेशरमुळे रक्तवाहिनीच्या अस्तराला इजा, अस्तर म्हणजे सगळ्यात आतला भाग रक्तवाहिनीच्या, रक्तवाहिनीचे 3 लेयर्स असतात. त्यातला सगळ्यात आतला भाग म्हणजे एंडोथिलियम, त्यानंतर स्नायूंच्या पेशी असतात, त्याला आपण मेझोथेलियम म्हणतो, आणि त्यानंतर सगळ्यात वरचा थर असतो रक्तवाहिनीच्या भिंतीमधला, त्याला आपण एक्झोथेलियम म्हणतो. तर रक्तातलं अस्तर किंवा एंडोथिलियम जे असतं ते खूप सेन्सिटिव्ह असतं आणि त्या अस्तरातून रक्तवाहिन्या प्रसरण पावण्यासाठी ज्या नायट्रिक ऑक्साईडची गरज असते त्याचा स्त्राव होत असतो. जर अस्तराला इजा पोहोचली तर रक्तवाहिनीला प्रसरण पावण्यासाठी जे नायट्रिक ऑक्साईड असतं त्याचं प्रमाण कमी होतं आणि मग रक्तवाहिनी प्रसरण पावू शकत नाही आवश्यक त्या प्रमाणात आणि हळूहळू अरुंद व्हायला लागते. या 4 घटकांनंतर 5वा महत्वाचा किंवा मेजर रिस्क फॅक्टर, आपण जे रिव्हर्सिबल रिस्क फॅक्टर्स असतो त्याचीही 2 गटात विभागणी करतो, की जे मेजर रिस्क फॅक्टर्स आणि मायनर रिस्क फॅक्टर्स. तर मेजर रिस्क फॅक्टर्स म्हणजे मधुमेह, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, टोबॅको किंवा स्मोकिंग, आणि 5वा म्हणजे एक्सरसाइज. आपण जर नियमित व्यायाम करत असाल तर आपल्या रक्ताभिसरणाला चालना मिळते आणि जे ब्लॉकेजेस तयार होतात, उदाहरणार्थ कोलेस्ट्रॉलमुळे किंवा कॅल्शियममुळे, ते रक्तप्रवाह जर धीम्या गतीने असेल तर ते लवकर सेटल होतात आणि रक्तवाहिनीत अडथळा तयार करतात. पण जर रक्ताभिसरण जर तेज असेल, गतिमान असेल, तर नक्कीच ते कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड फिरतच राहतं आणि ते सेटल होऊ शकत नाही किंवा कमी प्रमाणात होतं. हा व्यायामाचा खूप मोठा फायदा आहे. त्याचबरोबर व्यायाम केल्यामुळे आपण शरीराचा जेव्हा व्यायाम करतो तेव्हा आपोआपच हृदयाचा सुद्धा व्यायाम होतो, हृदयाची सुद्धा कार्यक्षमता वाढते, कारण शरीराच्या व्यायामाबरोबर हृदयाच्या स्नायूंना व्यायाम होतो. हृदयाची रक्तपुरवठा करण्याची गरज जी असते ती भागवण्यासाठी हृदयाला जास्त काम करावं लागतं आणि तो हृदयाच्या स्नायूंना पण व्यायाम होतात, त्यामुळे ते सुद्धा सशक्त होतात. म्हणजे आपला व्यायाम हा फक्त स्नायूंचा आणि शरीराचा पिळदार दिसण्यासाठी किंवा ताकदवान बनण्यासाठी नसतो, तर त्यामुळे आपलं हृदय सुद्धा सशक्त बनतं आणि त्याची कार्यक्षमता वाढते. तर व्यायामाचा जर अभाव असेल तर मग हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे हे झाले 5 मेजर रिस्क फॅक्टर्स. त्यानंतर मग मायनर रिस्क फॅक्टर्स. त्यातला एक म्हणजे मानसिक तणाव. तसं आता हा मेजर रिस्क फॅक्टर म्हणायला हरकत नाही, कारण दिवसेंदिवस स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकावरचा मानसिक तणाव वाढत चाललेला आहे. अगदी शाळेतल्या मुलांकडून सुद्धा पालकांची खूप अपेक्षा असते की मुलाने हे करावं, हे करू नये, जास्त अभ्यास करावा, खेळणं कमी करावं, टीव्ही बघू नये, आणि मुलाला नेमकं ते नको असतं आणि पालक रागवल्यामुळे त्याचा मानसिक ताण वाढतो. 11वी 12वीत गेल्यानंतर विशिष्ट शाखेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना जास्त अभ्यास करावा लागतो, त्यांची झोप बिघडते, त्यांचं खेळण्याकडे, व्यायामाकडे दुर्लक्ष होतं, आहाराकडे दुर्लक्ष होतं आणि अर्थातच आपल्याला तो प्रवेश मिळायलाच पाहिजे या जिद्दीमुळे किंवा पालकांच्या अपेक्षांच्या बोझ्यामुळे त्याचा मानसिक ताण वाढतो. कॉलेजमध्ये परत अभ्यासाचा ताण असतो, नोकरी धंद्यामध्ये ताण वाढतच चाललेला आहे, कारण लोकसंख्या वाढते आहेत, ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत, त्यामुळे स्पर्धेचं युग आहे हे.
आणि प्रत्येकाच्या मनावर अगदी शेतकरी माणूस जरी घेतला तरी पाऊस वेळेवर पडतो की नाही, पेरणी झाल्यावर पीक उगवतं की नाही, कापणीच्या वेळेस नेमका पाऊस पडला तर काय, या आपण पेपरमध्ये वाचत असतो कितीतरी शेतकरी आत्महत्या होतात. तर या सगळ्या तणावाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तो कसा होतो तर जेव्हा माणूस मानसिक तणावामध्ये असतो तेव्हा शरीरामध्ये ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिन ही दोन संप्रेरक किंवा हॉर्मोन्स असतात, त्याचा स्त्राव वाढतो. त्याचा स्त्राव वाढल्यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते, ब्लड प्रेशर वाढतं आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. विशेषतः हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो. ब्लड प्रेशर वाढल्यामुळे उलट रक्तपुरवठा हृदयाला जास्त काम करावं लागतं की त्या ब्लड प्रेशरच्या विरुद्ध जाऊन रक्तपुरवठा करायचा असतो. आणि ठोक्यांची गती वाढल्यामुळे परत हृदयावर ताण पडतो की तेवढा स्नायूंच्या कामाला पुरेसा रक्तपुरवठा हृदयाच्या स्नायूंना व्हायला हवा. तर या गोष्टी ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिनच्या स्त्रावामुळे होतात. आणि असं वारंवार घडायला लागलं, रक्तवाहिन्या आकुंचन प्रसारण पावणं, ब्लड प्रेशर वाढणं कमी होणं, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणं कमी होणं, तर मग हृदयाच्या अस्तराची झीज होत जाते. आणि जसं मी स्मोकिंग बद्दल सांगितलं, ब्लड प्रेशर बद्दल सांगितलं, तसंच मानसिक तणावामुळे सुद्धा रक्तवाहिनीच्या अस्तराची झीज होऊन त्या ठिकाणी अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होतात. माझ्या दृष्टीने मानसिक तणाव हा सुद्धा एक मेजर रिस्क फॅक्टर आहे. आपण बघतो 25-30 तरुण की ज्यांना कुठलंही व्यसन नसतं पण रात्रंदिवस काम करणं किंवा विपरीत वेळा काम करणं, रात्री जागरण करून कॉल सेंटरमध्ये काम करणं, दिवसा झोपणं, याच्यामुळे एकूणच शरीर क्रियेवर विपरीत परिणाम होतो, मानसिक तणाव वाढतो. आणि कमी वयात सुद्धा ब्लड प्रेशर नाही, डायबिटीस नाही, अनुवंशिकता नाही, कुठलं व्यसन नाही, तरी सुद्धा हार्ट अटॅक आला असं आपण ऐकतो. तर त्याला महत्वाचं कारण हे मानसिक तणाव असतं. मानसिक तणावानंतर दुसरं एक मायनर रिस्क फॅक्टर म्हणजे रक्तातलं होमोसिस्टीनचं प्रमाण. होमोसिस्टीन हा एक असा घटक असतो, अमायनो ऍसिड असतं ते, तो एक असा घटक असतो ज्याने रक्तातल्या लघुपेशींचा चिकटपणा वाढतो. जर लघुपेशींचा चिकटपणा वाढला तर त्या एकमेकींना चिकटून रक्ताची गुठळी लवकर तयार होते. त्यामुळे रक्तातलं होमोसिस्टीनचं प्रमाण वाढलं तर रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण जास्त असतं. आता हे होमोसिस्टीनचं प्रमाण का वाढतं तर ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता असते. आता खूप लोकांना माहिती व्हायला लागलेली आहे, ते स्वतःहून रक्तातल्या व्हिटॅमिन B12 ची लेव्हल चेक करतात. डॉक्टर सांगतात हातापायांना मुंग्या आल्या किंवा लवकर थकवा येतो, हातपाय दुखतात तर B12 चेक करून घ्या. तर B12 कमी असण्याचा हा सुद्धा एक विपरीत परिणाम आहे. तो म्हणजे रक्तातल्या होमोसिस्टीनची वाढ होते, लघुपेशींचा चिकटपणा वाढतो, रक्तात गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढतं आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन B12चं प्रमाण खूप कमी असतं आणि मग अशा व्यक्तींना नियमितपणे व्हिटॅमिन B12 चे लेवल्स चेक करून घेणं आवश्यक असतं. आणि जर त्या कमी असतील तर शक्यतो B12 चे इंजेक्शन किंवा आता नेझल स्प्रे म्हणजे नाकातून स्प्रे मारून सुद्धा व्हिटॅमिन B12 आपण वाढवू शकतो. कारण बऱ्याच वेळा काय होतं, व्हिटॅमिन B12च्या गोळ्या घेतल्या तरी सुद्धा B12चं प्रमाण वाढत नाही असं आम्ही बघतो, आपल्यापेक्षा आम्ही बघतो या गोष्टी. याचं कारण असतं की आपल्या आतड्यांमध्ये जे इंट्रिन्सिक फॅक्टर असतं ज्याच्यामुळे व्हिटॅमिन B12चं शोषण होतं आपल्या रक्तामध्ये, त्याची कमतरता असते. भारतीयांमध्ये विशेषतः या गोष्टी आढळून येतात की इंट्रिन्सिक फॅक्टरची कमतरता असल्यामुळे B12 ची कमतरता होते आणि B12 ची कमतरता असल्यामुळे होमोसिस्टीन वाढतं आणि होमोसिस्टीन वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. हा झाला दुसरा मायनर रिस्क फॅक्टर. तिसरं म्हणजे बैठकाम. आता बैठकाम आणि व्यायामाचा अभाव हे थोडंफार फरकाने सारखंच आलं, पण बैठ्या कामामध्ये काय होतं की हृदय हळूहळू लिथार्जिक बनतं, म्हणजे आळशी व्हायला लागतं आणि त्यामुळे जर थोडा जरी ताण पडला हृदयावर, त्याला सवय नाही उरत की त्या ताणाशी कोप अप करण्याची, तर मग त्रास व्हायला लागतो.